पाणी बघू शकता तुम्ही किती क्लिअर आहे असंही बघा. आता ह्याला शिंगट्या लागल्यात भरपूर, 1 2 3 शिंगट्या दिसतात त्याला. तर एवढे सारे मासे मोठे 2 जाळ्यातून काढलेत. आता आमचा मोठा मासा जस्ट उडालेला आणि तो इकडून टोपातून उडून इथपर्यंत आला. आता जेवायला बसलोय. इथं आहेत कोंबडीचे पाय. तर आम्ही ह्या साईडने आलो, या पुलाच्या खालून आलोय इकडून. आणि बस आम्ही त्या स्पॉटवर आलोय जिथं असं नैसर्गिक पाणी येतं दगडातून, जो की पियायला चांगला असतो. सो हा जो पाणी आहे इकडून येतोय, हा तुम्ही बघू शकता. इकडं आल्यावर हे जो आहे इथं त्या दगडांमधून पाणी येतोय. सो हा बबल्या इथं साफ करतोय सगळं. आता थोडासा खदूळ पाणी आहे, पण आता जसं जसं पाणी येईल तसं आता क्लिअर होत जाईल. सो क्लिअर जेव्हा होईल तेव्हा आम्ही इथून पाणी भरून घेऊ. तर बघा, आता आम्ही आहोत या अशा जंगलात. आणि ह्या जंगलामध्ये असाच एक असा ठिकाण आहे जिथून नैसर्गिक दगडांमधून पाणी येतं. सो तुम्ही बघू शकता इथे. सो आम्ही हंडा आणि तो बॉटलचं हे घेऊन आलो आहे, त्यांनी याच्यात पाणी भरणार. पाणी बघू शकता तुम्ही किती क्लिअर आहे असंही बघा. एकदम क्लिअर पाणी, तर एकदम पिण्यालायक पाणी आहे, एकदम गोड आहे. सो आता आपण पाणी पिणार आहे. चांगला पाणी आहे, एकदम मस्त. सो आता आम्ही बस त्यांनी हा हंडा पूर्ण भरणार आहे आणि मग आम्हाला रिटर्न जायचं आहे परत तिकडे. आमचं चिकन तिथं बनतं आहे. सो बस आम्ही पाणी भरायला आलो आहे. तर आता आम्ही जाळे काढतोय. हा पहिला जाळा लावलेला आम्ही, तोच आधी काढतोय सर्वात. तर बघूया, मासे तर लागलेत भरपूर. इकडच्याला थोडे छोटे आहेत, पण जे तिकडचे आहेत ना ते मोठे आहेत. आता ह्याला शिंगट्या लागल्यात भरपूर, 1 2 3 शिंगट्या दिसतात त्याला. हाय ते काय हाय बाप्पा हाय. हे पण मोठे पण लागलेत जरा इकडं. हे बघा, हे बघू शकता. कसे काढायचे असतात हे? याचे पहिले ही काटे मोडायचे जेणेकरून शिंटी इझी निघते. हा शिंटी आहे. आता जर निघाली शिंगटीचीच अवघड आहे. पडू पण शकते. शिंगटीचीच अवघड आहे. अवघड शिंगटीच असते कारण त्याला काटा असतो म्हणून. आता सगळेजण मच्छी काढतायत जाळ्यातून. बबले तोपर्यंत दुसरा काढूया. हा जो आहे हा शिंगटी आहे ना, आणि त्याचं डोकं ही अशी काढायची असते. सोडशील तिला. आलेली आहे मच्छी बाहेर डायरेक्ट टोपट पडेल. हा आणि ही शिंगटी आहे, हिला ऍक्च्युली काटा असतो. कुठे काटा असतो दाखव. सो पहिले म्हणजे तिथे काटा असतो. कोणता काटा तोडायचा असतो शिंगटीचा? काटा असतो इथे. हा त्याला जस्ट असं करायचं. हा दुसरी काढल्यावर आणि हा हे एक असा केला हा की ही जाळ्यातून ऑलमोस्ट मोकळी होते. पण काही थोडंसं इझी करतो. खरी मेहनत म्हणजे जाळ्यातून काढायचीच आहे. हे बघू शकता, असं एक लूप असतो. हा निघाला. ओके, निघाली. इकडे वैष्णवी पण काढते.
शिंगटी आहे ती नको काढू. काटा असतो तिला. नाही तसं सांगतो मी, दाखव, पांढरा असतो. तो काटा असं तोडायचा. आता दुसरा जो जाळा आहे, जो मेन आहे ॲक्च्युली, त्याला भरपूर मोठे मोठे मासे लागलेत. तो आता तो काढायला चाललोय. सुरुवातीपासून बघू शकता तुम्ही जाळ्याची हालचाल. की इकडूनच भरपूर सारे हे इथंच तुम्हाला दिसू शकतात. जस्ट याच लाईनीला भरपूर लागलेत मोठे मोठे. तुम्हाला मी दाखवतो आमच्याकडे मंडणगडला कुठल्या प्रकारच्या आणि किती चांगल्या पद्धतीने असा एक मोठा मासा मिळू शकतो. जर प्रयत्न केला आणि आपलं नशिबाने साथ दिले तर नक्कीच जो आपल्याला लागलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे. जरा एकच मिनिट बघू शकता. इथूनच सुरुवात आहे, जी सुरुवात झालेली आहे आपली. तुम्ही पाहू शकता इथून किती मोठ्या प्रकारचे मासे लागले आहेत. एक आहे की व्यवस्थितपणे उचलावं लागतं, नाहीतर या मासे साईज तुम्ही बघू शकता मित्रांनो. वरती काढा, वरती काढा. वरती काढायला खूप रिस्क आहे सर. बाबा, भरपूरच मोठा मासा आहे हा. माशाची साईज तुम्ही बघू शकता मित्रांनो, केवढा मोठा आहे मासा. व्यवस्थितपणे आपल्याला सावधानी. हा जो जाळ आहे त्याला भरपूर मोठे मोठे मासे लागलेत तुम्ही बघू शकता साधारणपणे राहुल माझ्या मते किलोभर मासे तरी आहेत आरामात, कारण त्यांची साईजच मोठी आहे. सो किलो तर आरामात असेल. हे तुम्ही माशांची साईज बघू शकता. हा बघा केवढा मोठा आहे. खाली एक शिंगटी लागलेली आहे बाहेर आकाराची. मोठी शिंगटी आहे याला. व्यवस्थित आपण जाळे काढतो. फक्त काळजी घ्यायची आहे की घाई करू नये, कारण घाईमध्ये शेवटच्या अगदी टोकापर्यंत लागत आहे मासा. शेवटच्या टोकापर्यंत. हा बघा, आता ज्यावेळी तुम्हाला पाण्यातून बाहेर काढेल तुम्ही अचंबित व्हाल की हे काय आहे. हे बघा, याला केवढे मोठे मासे लागलेत. अरे हा बघ, हा बघ. हायला होय. हाय रे, कोणता आहे तो? डाकू मासा आहे. मित्रांनो तुम्ही हे बघू शकता की जो हा डाकू मासा आहे. हा डाकू मासा बघा, केवढा मोठा मासा लागला. चविष्ट असतो. ह्याला इंग्लिश मध्ये स्नेकेड म्हणतात आणि काही ठिकाणी मरळ मासा सुद्धा म्हणतात. ह्याला मरळ बोलतात काय? मरळ मासा आहे. अच्छा. तो टेस्टी असतो. तो तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. आणि आज Okay. आपलं नशीब आहे की आपल्याला तो मिळालेला आहे आणि चांगल्या साईज मध्ये मिळाला आहे, जो इथे मिळत नाही. म्हणजे लकीली आपण लकी आहोत, त्या लकीली भेटला आपल्याला. फार फार म्हणजे फार लकी होता आपण. आणि तो पण साईज चांगली भेटलेली आहे त्याची. चांगली मिळाली आहे त्याची. मित्रांनो याच्यात किलो एकचा मासा सहज असेल. हा तुम्ही बघू शकता. मी थोडंसं जरा जवळ. अशाच पद्धतीचे मासे आपल्याला मिळतात इथे, जर आपलं चांगलं लक असेल तर. ठीक आहे, बघूया आपण तिकडे. सो आता आम्ही जस्ट 2 जाळे काढले. एक जाळा आधीचा, त्याच्यात मीडियम साईज आहे, नॉर्मल म्हणजे भेटतात ते. आणि बाकी जो दुसरा जाळा काढला त्याच्यात भरपूर मोठे मोठे मासे भेटलेत आम्हाला. एक तर भरपूरच मोठा आहे, तो कोणता मरर का डाकू काय नाव आहे त्याचा काय माहिती, तो वाला. आणि हे इकडे आता सोलतायत, अजून सोलतायत म्हणजे जाळातून काढतायत. हाताने पकडले. चावल तू दादा बोलतो नाही, मरम मासा पाहिजे, मरम मासा पाहिजे. निघाला का? नाही. हा मासा अतिशय अग्रेसिव्ह स्वभावाचा असतो. व्यवस्थित काढावा लागतं. इझी निघेल माझ्या मते. मित्रांनो आपण डिश ठेवलेली आहे त्याच्यावर. शिंगटी बघू शकता इथे थोडीशी मोठी शिंगटी आहे मागच्या जाळ्यांपेक्षा. व्यवस्थितपणे दाखवतो मी काटे तुम्हाला. हे बघा, हो, त्याची आपण सावधानता बाळगायची. शिंगटीचे काटे कसे काढायचे बघा. हे बघा, कसे शिंगटीचे काढायचे मी काढे. तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती टोकदार असे काटे असतात. आणि ह्याच्यावर एक असा पदार्थ असतो जो लागल्या तुम्हाला फार त्रास देतो. तर पहिले तर तुम्ही हे व्यवस्थित पकडायचं आहे. मागच्या बाजूला असा कोणी हात ठेवू नये, कारण इथे एक मोठा काटा असतो. तर हे व्यवस्थित पकडून, तो काटा असा पकडून त्याला असं मोडायचं. 1 2. ठीक आहे, झालं. 2 काटे तोडायचे फक्त ना? 2 काटे ओके. तोडल्यानंतर आपण हिला व्यवस्थित असे पहिले जाळ्यातनं मोकळे करून घेऊ.
तर आता तिसरा जाळा काढायची तयारी आहे, जो आम्ही लावलेला इकडून आणि असा राऊंड करत तेपर्यंत नेलेला. सो आता बघूया. हा जाळा छोट्या माशांसाठी होता. हा बस इथूनच चालू आहे तो. हा नाही, इकडून आहे. इथून स्टार्ट झालाय आणि असा ती लाईन गेली. इथं छोटे मळे मासे आणि पांढरे मासे लागलेत. यांची साईज थोडी छोटी असते, पण चवीला मोठ्यांपेक्षा चांगले असतात. विदाऊट काटा काढून असेच खायचे असतात ते. हो, तो इथं बघू शकता तुम्ही, हा पूर्ण असे जाळा भरलेला आहे. हे बघा, पुरी जाळी भरली आहे छोट्या माशांनी. आणि त्याच्यासोबत एक बेडूक पण लागलेला आहे. अडकून राहिलाय. आता मी तुम्हाला एक मासे काढायची गंमत दाखवतो. बिना हात लावता आपण मासे कसे काढू शकतो. दाखवा गंमत. नाही पडला तर पोपट होणार. आणि खाली लक्ष द्यायचं आहे फक्त. बस 1 2 आणि 3. बघू शकता, विदाऊट काढता सगळे मासे खाली पडलेत कचऱ्यासारखे. तर आपण लक्ष ठेवायचं आहे. फक्त आम्हाला तर शोधायला लागतील कुठे कोणता मासा गेलाय. कागद पान होता झाडाचा. बेडूक कसं काढायचं. करा आता एक 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 वेचा. तुम्ही करून घ्या. सगळे छोटे छोटे मासे ह्याच्यात टाकायचे. आमचा टोप बघू शकता तुम्ही. टोप ऑलमोस्ट भरलेला आहे जवळजवळ. अरे 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 अरे. आत्ता मासा उडाला असता तो, पण ठीक आहे, वाचला. तो पाय जवळ आहे. आता आमचा मोठा मासा जस्ट उडालेला आणि तो इकडून टोपातून उडून इथपर्यंत आला. त्याच्यावर काहीतरी झाकलं पाहिजे. आता जो आमचा लास्ट जाळा आहे त्याच्यातली मच्छी काढतोय. हा लास्ट आहे आमचा. याच्यानंतर आता आम्ही डायरेक्ट जाऊ चिकन खायला. तर आता आमची मच्छी काढून झालेली आहे. जाळा वगैरे घेऊन आता आम्ही चाललोय. नाही आहे आता जाऊन आम्हाला खायचं आहे चिकन. आणि फिशचा प्लॅन आहे की रात्री करायचा. सो आता फक्त आम्ही ते सोबत घेऊन जाणार आहे. तर ते पुढं नेलेत. मी पुढं गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिकडे की किती पकडले आम्ही. सो असा रस्ता होता. इथून त्या अशा अडचणीतून जायला लागतात नदीकडे. आता चाललोय, तुम्हाला दाखवतो किती मासे पकडले आम्ही एकूण. छोटे जे होते, जो शेवटचा जाळा होता त्यात भरपूर होते. बारीक 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 बारीक. सो ऑलमोस्ट त्यांनीच भरलेला आहे. सो आता बघूया. सो आता इथं आमचं जेवण बनतंय.
जेवण म्हणजे झालेलं आहे ऑलमोस्ट. आता वाढायला घेतोय. तर जेवायला बसू आम्ही. नाही भात नको, दुकानामध्ये कोण आणि नाही, चिकन. घरातच ठेव मोबाईल. आम्ही इकडे आलोय तेऱ्यावरती जंगलात. मावशी आले ना. जेव जाऊन मला. सॉरी. सो आता इथं ठेवलेलं आहे आम्ही चिकन. तुम्ही बघू शकता कसं झालंय. त्यात अंडा पण होता कोंबडीचा. आणि इकडे सलाड आहे, भात आहे, बस थम्सअप आहे. तर आता जेवू, मग जेवल्यावर भेटूया. धन्यवाद. ठीक आहे कलेजी. हवे होता. आता जेवायला बसलोय. इथं आहे कोंबडीचे पाय, सलाड आणि आमचं चिकन आणि भात. तर आता सगळं झालंय आमचं खाऊन. चुली विजवल्या, कौलीतच ठेवून जातोय. ही पण चूल विजवली. सगळे सामान घेऊन गेले पुढे. माझ्याकडे ही टाकी आहे. सो बस आजची व्हिडिओ एवढीच होती. आता मे बी जर उद्या कुठे गेलो तर ती व्हिडिओ बनवू, नाहीतर नेक्स्ट ट्रिप आम्ही लवकरच जाणार आहे मेमध्ये. सो तेव्हा भेटू. और मे बी बघू, आता काय माहिती नाही, उद्या वगैरे गेलो तर भेटूया. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल, आणि तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ. सो भेटूया पुढच्या याला. बाय.